महाशिवरात्रीनिमित्त नाशिकच्या रामकुंड तीर्थावर असलेल्या अशा प्राचीन कपालेश्वर महादेव मंदिराच्या महाशिवरात्रीनिमित्त आज पहाटेपासूनच भाविकांनी जी आहे ती मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे। पहाटेपासूनच भाविकांसाठी मंदिर जे आहे ते दर्शनासाठी खुले करण्यात आले होते। कपालेश्वर महादेव मंदिराला जे आहे ते प्राचीन पुरातन काळापासून अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे, कारण हेच एक मंदिर आहे संपूर्ण भारतात ज्या ठिकाणी महादेवासमोर जो आहे ते नंदी या ठिकाणी नाही। आपण जर माझ्या मागे बघितलं तर भाविकांची जी आहे अलोट गर्दी या ठिकाणी दर्शनासाठी केलेली आहे। मंदिराला जी आहे ती फुलांचा आरास असेल, विद्युत रोषणाई असेल अशी मोठ्या प्रमाणात जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहेत। भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी जी आहे ती दर्शनासाठी केलेली आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर भाविक त्यांच्या आशेने दूध असेल, उसाचा रस असेल, त्याचप्रमाणे बेलपात्र असेल असे काही ज्या वस्तू आहेत त्या पिंडीवरती वाहता आहेत आणि दर्शन करता आहेत। नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर कपालेश्वर हे एक असं मंदिर आहे जे त्रिवेणी संगम म्हणजे गंगा, गोदावरी आणि अरुणा, वरुणा, गोदावरी अशा या संगमावर वसलेला आहे आणि या मंदिराला जे आहे ते एक प्राचीन महत्त्व या ठिकाणी लाभलेलं आहे। त्यासाठीच भाविक दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी दर्शनाकरिता मोठी गर्दी करत असतात। वैभव घुगे, LS मराठी, नाशिक।